अपाय प्राणाय ज्ञानाय उदानाय समानाय ब्रह्मणे नमः स्वाहा नैवेद्यमति वाणी समर्पयामि अतर्वशानं प्रसादं समर्पयामि उत्तराभूषणं समर्पयामि प्रसाद जेवढं पडून थोडंसं मुख बोले चौथर पाणी खाली जोडा मुख बोले वाचा भाई बोले राम सुवर्ण निष्कलक्षणं समर्पयामि प्रार्थना पूर्वक नमस्कारोमि ओम सदा पवित्र मंत्र वचनात् जगत के नमः नमस्कार करा प्रार्थना पूर्वक नमस्कारोमि श्री गणेशाय नमः आता सदगत आपले सांगतो एकदा नवीनात राहणाऱ्या शोकादी ऋषींनी पुराण सांगणाऱ्या सुंदर प्रश्न विचारले त्या युगामध्ये असा कोणता व्रतविधान के व्रती करून मनुष्य सर्वोपरी मुक्त होईल आणि अशा प्रकारे ज्यावेळी हा प्रश्न त्या ठिकाणी चार मंत्रामध्ये विचारला त्यावेळी त्याच्यामध्ये हुशार ब्राह्मण होता आणि त्याला हे विचारलं त्याने सांगितलं की म्हणून हाच प्रश्न भगवंताला ज्यावेळी नारदाने सांगितलं विचारलं त्यावेळी नारदाने सांगितलेलं आहे की मी तुम्हाला सांगता पंचायत श्रवण करावं पूर्वी माहिती नारायणांच्या त्या बुद्धीनं अनेक लोकांमध्ये फिरले असता मनुष्य लोकांमध्ये आले आणि मनुष्य लोकांमध्ये आपल्या पूर्वकर्माप्रमाणे अनेक योनीमध्ये जन्म घेऊन आनंद प्रकारचे दुःखी सर्व भोगत आहेत असं पाहून कोणत्या साधनांमध्ये दुःखी नक्की नाही शेवटी हा विचार करून नारदमुनी या वैकुंठ लोकांमध्ये गेलेला आहे तर त्या वैकुंठ लोकांमध्ये चारदा शंखचक्राने कवच धारण केलेल्या आणि पायापत्राने यजमाना घातलेल्या स्वच्छ वर्णाच्या त्या नारदमुनीच्या बहुत्याची स्तुती करणारा त्या धर्म केलेला आहे तर नारदमुनीचा स्वरूप वाणी मन यांना गाणारा आहे जो आनंद शक्तिमान आहे तो उत्पत्तीमध्ये नाच निर्माण निर्गुण आहे आणि जगाच्या आरंभकाळी तीनही गुणांचा स्वीकार करतो आणि सर्वांचे मूळ कारण भक्तांची नाही करतो त्या नामाला नमस्कार असो आणि अशा प्रकारे भगवंताने विचारले माझ्या आहे आणि तुझ्या मनाने काय विचारा किंवा नाकाने सांगते भगवंता या गोष्टी लोक सर्व आपण केल्या पापकर्मा ब्रह्मणा अनेक वेळेमध्ये जन्म घेऊन अनेक ठिकाणी दुःख भोगताय तेव्हा सर्व दुःखातून कसे लोक मुक्त होतील असं एखादं मला बरोबर रावण बदल करावा तेव्हा भगवंताने सांगितले की नाका हे पुरुष दुःख शोकांचा नाश करणारे आहे धीरधान्य समृद्धी करणारे आहे संतत आणि सौभाग्य देणाऱ्या सर्व कार्यामध्ये विजय करणारा असं हे भक्तांनी सतयुक्त ब्राह्मणाने बांधव यांच्यासह धर्म दिनाट पूजन करावं यासाठी होतो पिकलेली केळी साखर तूप बोलून धावत राहावं यांचा केलेला प्रसाद उपचार भगवंताला अर्पण करावा या ठिकाणी गौरवांना तांदळाचा रवा घ्यावा साखर गुळ घ्यावा वरील सर्व स्वभावाप्रमाणे भगवंताला अर्पण करावा आणि या ठिकाणी सर्व भक्तांनी प्रसाद केल्यानंतर सत्यामुक्त गाणे नृत्य करावं ज्या ठिकाणी जागा नसेल त्या घरामध्ये आपल्या पवित्र ठिकाणी करावं आणि वेळ केल्याच्या मनुष्य सर्व मुक्त आणि कलियुगामध्ये सर्व जीवांना दुःख नाशाचा हा एक सोपा उपाय आहे पहिले वेळेला धार्मिक वाक्ष द्यावा इतिवंत प्राणी देवाकन्या महाराज प्रथम अध्याय देव श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सत्यनारायण महाराज की जय श्री गोपाल कृष्ण महाराज की जय श्री गुरुदेव मोरया तुझं म्हणतात मला याविषयी तुम्हाला छोटी कल्पना करावी या ठिकाणी काशीच्या ग्रामामध्ये गरीब ब्राह्मणाचा कोणी करून ते भगवंत त्या ठिकाणी त्याला विचारते की ब्राह्मण तू काशी होतोय तेव्हा त्याने सांगितलं भगवंत मी गरीब ब्राह्मण आहे आणि भिक्षा दररोजच्या पूजेने घेतो तेव्हा त्या भगवंताने सांगितले सुद्धा व्रत कर त्या व्रत केल्यामुळे सर्व करून मुक्त होते आणि अशा प्रकारे त्याने ऐकल्यावर त्या ठिकाणी मनामध्ये निश्चय केला सकाळी उठून सांगतो तो गावामध्ये गेला त्या ठिकाणी त्याला खूप भिक्षा मिळाली आणि त्याला भोजनात सर्व साहित्य आपल्या गौरव त्या ठिकाणी सत्याचं पूजन पूर्ण केलं त्यामुळे हा गरीब ब्राह्मण धनधान्य आदरयुक्त झाला आणि शेवटी सर्व भुवनश्री छत्रपती लोकी गेलेला आहे तर त्या ब्राह्मणापर्यंत कोणी केलं देखील सांगताय का एकदा हाच ब्राह्मण हे होतं कोणी एक त्या ठिकाणी आपलं कोणी एक मोळविक्या त्या ठिकाणी आला त्या मोळविक्याला व्रत करताना पाहिलं त्याला विचारलं की ब्राह्मणाकडे काय करतात तेव्हा त्याने सांगितलं की मोळविक्या धनपुत्र संतती प्राप्ती होण्यासाठी भगवंत तुम्ही पूजन करतो आहे आणि अशा प्रकारे माझ्याबरोबर त्या मोळविक्यानं देखील त्या ठिकाणी जगडचे सत्याचा श्रवण करून प्रसाद उचलून गेला पाणी पिलं डोक्यावरती मोडी घेऊन त्यांनी तुम्हाला नगरात गेला मनामध्ये विचार केला की तर मला देखील या मर्जी मोडमाचे मी पूजन करेल अशा प्रकारे त्याने मनामध्ये चिंतन केलं आणि त्या ठिकाणी त्याला गेल्यानंतर मोडीचे दुप्पट मन मिळालं आणि त्यानं सुद्धा पूजनात सर्व साहित्याला त्या ठिकाणी सत्याचं पूजन पूर्ण केलं त्यामुळे हा मोडविक्या धनधान्य आज सर्व पिवळा चोवी सर्व सुख भोगनश्री सत्यमध्ये लोकी गेलेला आहे दुसऱ्या वेळा हरिंकुवा इतिवंतप्राणे योगान्य महाराणिका द्वितीय अध्यायावर आपण अयोध्येवर श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सत्यनारायण महाराज की जय श्री गोपाल कृष्ण महाराज की जय श्री गुरुदेव दत्तावधूत मोठी मोरया सुतंतात मोरया श्रीकृष्ण छोटी कथाप्रमाण करावे या ठिकाणी गोलकापूर नावाचा श्रीच नदीच्या तीरावर करत असताना पुढे एक साधू आणि त्या ठिकाणी आला त्यानंतर राजाला पाहिलं नको होई गेली विचारलं राजा
तेव्हा त्याने सांगितलं की शाहरुबाई धर्मपुत्र सत्यनारायण आणि सौभाग्य देणार असं एवढं दत्तदेव यांच्यासह धर्माची पूजा करून सत्याच्या गुणांना सर्व काही मिळालेलं आहे आणि त्याबरोबर सर्व काही प्राप्ती होती अशा प्रकारे बरोबर साधू हा संपन्न घेतला आणि आपल्या घरी गेला त्यानंतर त्यांना आपल्या भाड्याकडे सांगितलं की साधू देवती नावाच्या बारा ही सध्या तयार झाली आणि पतीदेव असताना आणि भगवंताच्या कृपाने प्रभू दिला नंतर तिला काय म्हणत नाही एक कार्य कन्या शिवप्रमाणे पृथ्वीची पलीकडे वरडाळ म्हणून तिला करावं देवळ त्यानंतर काही दिवसांनी आप चेक करू